जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तो गुज यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही महत्त्वाच्या या ठिकाणी घडामोडी आहेत, तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आपल्याला माहिती आहे की जे काही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे, तर त्या योजनेमध्ये बरेचसे उमेदवार जे आहेत, तर त्यांचा बघा या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली होती. आता मागच्या 11 महिन्यापासून जे उमेदवार सध्या कार्यरत होते, तर त्यांचे विविध सध्या बघा या ठिकाणी आंदोलने देखील सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे, तर ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संदर्भात ज्यांचं 11 महिने पूर्ण झाले, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी निर्गमित करण्यात आलंय. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही माहिती आहे, तर ती माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र आहे, तर ते म्हणजे महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरच्या वतीने 29/10/2025 ला हे लेटेस्ट पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलंय. आता ह्याच्यामध्ये प्रति जे आहे, तर ते माननीय कार्यालय प्रमुख सर्व शासकीय निमशासकीय आस्थापना नागपूर जिल्हा सर्व ह्यांना या ठिकाणी बघा देण्यात आलंय. तसंच माननीय व्यवस्थापक खाजगी आस्थापना नागपूर जिल्हा सर्व ह्यांना अशा पद्धतीने दोन्ही जे काही सध्या शासकीय निमशासकीय आस्थापनांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आलंय. आता ह्याचा जर विषय आपण घेतला, तर इथं विषय तुम्हाला दिसतोय, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी किंवा कंत्राटी रोजगार मिळण्याबाबतची माहिती अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. कारण युवा कार्य प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही सध्या एक योजना होती. त्या योजनेच्या मार्फत असंख्य जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार होते, तर त्या उमेदवारांना एक प्रशिक्षणार्थी म्हणून जे काही रोजगार असेल, तर तो त्या ठिकाणी बघा मिळाला होता. त्याच्यामध्ये प्रथमतः 6 महिन्यासाठी ह्या ठिकाणी जो काही रोजगार आहे, तर तो सध्या उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर मध्यंतरी ह्या संदर्भात जे काही आंदोलने झाले, त्या आंदोलनानुसार एक निर्णय झाला की जे 6 महिने होते, तर त्या 6 महिन्याचा 11 महिने जो काही कालावधी आहे, तर तो सध्या वाढवून देण्यात आला होता. आता याच्यामध्ये बहुतेक उमेदवार जे आहेत, तर ते वेगवेगळ्या सध्या शासकीय निमशासकीय आस्थापनामध्ये कार्यरत होते. आता याच्यामध्ये शिक्षक संवर्ग देखील सध्या कार्यरत होता. त्याच्यानुसार बहुतेक जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, तर त्या ठिकाणी शिक्षकपदी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सध्या उमेदवारांची निवड झाली होती. आता ह्याच्यामध्ये जो काही संदर्भ देण्यात आला आहे की आयुक्त कार्यालयाचे एक महत्त्वाचं या ठिकाणी 15/10/2025चं पत्राचं इथं बघा जो संदर्भ आहे, तर तो देण्यात आला आहे. आता याच्यामध्ये सविस्तर नेमकं काय आहे, तर ते तुम्हाला इथं बघा दिसतंय. या पत्रामध्ये जो उल्लेख आहे, तर तो बघा इथं म्हटलेला आहे, महोदय, युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणी समोर जावे लागत असल्याने दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे. विशेषतः यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्याचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने निदर्शनास येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. तसंच बघा इथं पुढे म्हटलेलं आहे की वरील संदर्भीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी शासकीय खाजगी आस्थापनामध्ये सदर योजनेचा लाभ घेऊन 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना आस्थापना उद्योग क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव मिळाल्यानंतर आपल्या किंवा इतर आस्थापनेमध्ये कायम किंवा कंत्राटी तत्वावर नोकरीस लागलेल्या उमेदवारांची माहिती नमूद करण्या जी काही माहिती नमूद रकान्यात सादर करण्यात यावी, ही विनंती या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे, तर अशा प्रशिक्षणार्थ्यांचं सध्या आस्थापना असेल उद्योग क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव मिळाल्यानंतर त्यांना आपल्या किंवा इतर आस्थापनेमध्ये कंत्राटी तत्वावर नोकरीस लागलेल्या उमेदवारांची जी माहिती आहे, तर ती माहिती सध्या या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. आता माहिती जी आहे, तर इथं बघा अनुक्रमांक, त्यानंतर जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यानंतर उमेदवाराचं नाव आणि मोबाईल नंबर, आस्थापनेचं नाव आणि शेरा अशा पद्धतीची ही जी माहिती आहे, तर ही माहिती सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरच्या वतीने इथं मागवण्यात आली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही युवकांना व्यवसाय आणि नोकरी संबंधित अनुभव या ठिकाणी
अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करणे बघा या ठिकाणी कठीण जात होतं आणि त्या संपूर्ण अडचणीवर सामोरे जावे लागले असल्यामुळे ही जी काही महत्त्वाची जी काही योजना आहे, जी सध्या विविध ट्रेडमधील ITI असेल, पदवीधारक असेल किंवा मग या ठिकाणी पदवी, पदव्युत्तर असे जे काही सुशिक्षित जे सध्या बघा उमेदवार होते किंवा जे विद्यार्थी होते त्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग त्यांनी बघा या ठिकाणी घेतला होता. आता याच्यामध्ये बरेचसे जे काही संवर्ग आहे त्याच्यामध्ये शिक्षक जो काही संवर्ग असेल तर त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांचं निवड जी आहे तर ती निवड सध्या बघा झाली होती. आता याच्यामध्ये ज्या उमेदवारांचा 11 महिने बघा इथं पूर्ण झाले तर अशा उमेदवारांचं जे काही सध्या पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने संबंधित जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं मागवली आहे. आता ही माहिती का मागवली की जे सध्या 11 महिन्याचा प्रशिक्षण पूर्ण करणारे जे प्रशिक्षणार्थी आहे तर त्यांचं आस्थापना उद्योग क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव मिळाल्यानंतर आपल्या किंवा इतर आस्थापनेमध्ये ज्यांना जी काही कायम किंवा कंत्राटी तत्वावर नोकरीस लागलेल्या उमेदवारांची माहिती या ठिकाणी जी काही नमुना जो काही आहे तर त्याच्यामध्ये रकान्यामध्ये सध्या सादर करण्यात यावी आणि त्यांना जे काही पुढील सध्या आस्थापनेमध्ये जे काही प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या सध्या उद्योग क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जे काही निवड असेल तर ती निवड मे बी ह्या ठिकाणी पुन्हा होऊ शकते. आता त्या अनुषंगाने प्रत्येक जे काही विभागानुसार अशा पद्धतीची जी माहिती आहे तर ती माहिती इथं सध्या मागवली जात आहे. तर ह्यानुसार जे काही प्रशिक्षणार्थी आहेत तर त्यांची एकंदरीत जे सध्या राज्यस्तरावर आंदोलनं देखील सध्या सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नेमकी कशा पद्धतीने होते ते देखील बघणे गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये देखील बहुतेक संपूर्ण जे काही उमेदवार आहेत तर ते कंत्राटी पद्धतीने नियुक्त आहे. आता ह्याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात नियुक्ती न होता जर आपण ह्या ठिकाणी जी काही स्पर्धा परीक्षा असेल किंवा शिक्षक संवर्ग असेल त्याच्यामध्ये टेट परीक्षेनुसार नियुक्ती जर झाली, त्याच्यामध्ये जी काही टेट परीक्षेमध्ये मार्क घेतलेले उमेदवारांच्या अनुषंगाने नियुक्ती झाली तर याच्यामध्ये कायमची जी काही नोकरी असेल तर ती इथं बघा मिळू शकते. तर सध्या तरी हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत महत्त्वाचे जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू झालेलं आहे. तर ह्याच्यावर आता पुढे नेमकी कशा पद्धतीने कार्यवाही होते ते तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.